जिल्हा परिषद मेंबर बनू शकतो, पण जेव्हा तुम्ही शिवसेनाचं काम इमानदारीने करणार आहे तेव्हाच बनू शकतो. नाही मला बोलवलं नाही, आपला जिल्हा प्रमुखने सांगितलं माझा फोटो टाकला नाही, माझा नाव टाकला नाही. नाव टाकला नाही माणूस मोठा होत नाही, फोटो टाकला नाही माणूस मोठा होत नाही. तुम्ही काम करा, तुम्ही आपोआप मोठे होऊन जाणार. जर काम केलं नाही तर तुम्ही किती पैसावाले असेल तर तुम्ही झिरो राहणार, झिरो. जेव्हा माणूस केव्हा ओळखला जातो का तुम्ही ज्या पक्षामध्ये तुम्हाला जबाबदारी दिली आहे. आता सर्वांना माहिती आहे माझ्या नाव राहिलं मी मतदान करू शकतो, माझ्या नावावर आलं नाही मी काय करू शकतो. म्हणून जिथे जेवढे जेवढे आपले शिवसेनाचे इथे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ता आहे, महिला पदाधिकारी आहे, आपण पण शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना प्रवेश केला असताना आपली जबाबदारी पहिली सुरुवातीची आहे. त्या गावातून मी आलो आहे, माझ्या गावातील मतदार यादी पहिले घ्यायची आहे. 500 लोक आहे का 300 आहेत, 200 आहे, 1000 वस्ती आहे, त्याच्यामधले आपले बीएलओ आहे. आणि नाही बीएलओ असेल पण आपण ज्या पक्षामध्ये आपण आज प्रवेश केला आहे आपली जबाबदारी आहे तर याच्यानं ते सरकारी बीएलओ ने नोंद केला आहे किंवा नाही. इशारामध्ये जर ते एक वेळा नाव उडला तर तुम्ही आम्ही काय करू शकणार नाही. कोर्टामध्ये गेले तरी तुमचं नाव येतो की नाही येतो त्याची गॅरंटी नाही. आणि म्हणून आपली जबाबदारी आपला हक्काचा सरपंच निवडायचे असेल, आपल्या हक्काचे जिल्हा परिषद मेंबर निवडायचे असेल, हक्काचे जर आमदार निवडायचे असेल तर आपल्याला पहिले आपल्या गावातून कोणाचं नाव सुटलं आहे, का सुटलं आहे. 2002 मध्ये त्याचं नाव कुठे होता तिथे असेल त्याचं नाव इथे नोंदणी, तिथली माहिती घेऊन या, ते माहिती मागवा आणि ते माहिती मागून त्याचा फॉर्म भरून घ्या. एक वेळा आपला नाव सुटला तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. आणि म्हणून या पक्षाचे मुख्य नेता एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला 6 महिने अगोदर जेव्हा आमचा अधिवेशन चालू होता आणि तेव्हाच आम्हाला सांगितलं होतं अधिवेशन सोडून बेसन बैठक आमदार खासदारांच्या घेतली होती आणि आम्हाला सांगितलं का तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करता आहे त्या पक्षाची जबाबदारी आहे. तुमच्या या मतदारसंघामध्ये कोणी असेल आपल्याला वाटतो आपला शिवसेनाचा नाही, हा भाजपचा आहे, हा राष्ट्रवादीचा आहे, हा काँग्रेसचा नाही. पहिले आपली जबाबदारी आहे. आपण ज्या गावात राहतो तो कोणताही व्यक्ती असेल, तो दुसरी पार्टीचा असेल तरी त्याला जर मदत करून जर त्याचं नाव आपण टाकून दिला तर तो आपल्याला मतदान करायचा राहणार नाही. याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून माणूस केव्हा मोठा असतो, पैशाचे पैसे आहे आणि मोठा नाही. आपल्याला माहिती आहे आपला नेता एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा पहिले सुरुवातीला राजकीय जीवनात आले तर तेव्हा एक रिक्षा चालवत होते. आम्ही काय बघितलं नाही पण आपला नेता जे काम करत होते ते आज बी आपण सांगतो आहे. आज रिक्षा चालवणारा या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनला तर आपण गावाचा सरपंच नाही बनू शकत का. आणि म्हणून शिवसेनाचे काम करायचे आहे. आपल्याला एकच आहे आपला नेता काय करतो आहे, आपल्या नेत्याने काय काय दिलं ते तर माझ्या अगोदर बोलणाऱ्याने सगळे योजना रामबाबूने सांगून दाखवल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल, शेतकरीच्या असेल, 65 वर्षावाला असेल किंवा जे जे काम करणारे जे या महाराष्ट्रामध्ये जेवढे कर्मचारी असेल त्यांना सुद्धा पगारवाढीसाठी या महाराष्ट्रामध्ये निर्णय घेतले असेल तर तो या महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबने घेतला आहे. आणि ते निर्णय घेतलं म्हणून या महाराष्ट्रामध्ये भरभराट मोठे भेटले आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचा सरकार बनला. पण आपला स्वप्न अपुरा राहून गेला. आपल्याला या महाराष्ट्र राज्यामध्ये आपला हक्काचा मुख्यमंत्री बनवायचे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला रात्रंदिवस राबायचे आहे शिवसेना आणि फक्त शिवसेनासाठी काम करायचे आहे. असंच माणूस मोठा बनवू शकत नाही, असंच माणूस सरपंच बनवू शकत नाही. पण आपल्याला सरपंच बनण्यासाठी, ग्रामपंचायत सदस्य बनण्यासाठी एक एक माणसाचं काम करायचं आहे. ते पोलीस स्टेशनचं काम असेल, तहसील ऑफिसचं काम असेल, कोणतंही काम राहिला, आपले तालुका प्रमुख असेल,
शहर प्रमुख असेल, जे जे पक्षाची जबाबदारी दिली आहे त्याच्याने नाही होत असेल तर आपला नेता चंदू भैया आहे, त्यांनाही फोन करा, आम्हालाही फोन करा. आपला श्री दादा आहे. पहिली गोष्ट तर संघटनाचा पदाधिकारी आपला जिल्हा प्रमुख असतो. जिल्हा प्रमुख पासून सुरुवात करायची. आपला काही काम राहिला तर आपला तालुकामध्ये तालुका प्रमुख, जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख आहे. जिल्हा प्रमुखला सांगितल्यानंतर त्याच्याने जर काय होत नाही असेल तर त्याच्यानंतर वरिष्ठ नेत्याकडे जावा लागतो. आणि त्याच्यासाठी या जिल्ह्यामध्ये आम्ही दोन नाही, आमच्या बरोबर आहे तिसरा माजी आमदार सुद्धा आपला बरोबर आहे. म्हणून शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकारीला कोणती अडचण येऊ देणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपला पक्षाचं काम करायचं. मी एवढे वर्षापासून 1995 पासून ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो, मी काम करत गेलो पक्षाचे पदे भेटल्या. पण या शिवसेना पक्षामध्ये मी आलो, नंतर विधान परिषदवर आमदार झालो, आज विधानसभावर आमदार आहे. माझ्या तुम्हाला हात जोडून विनंती राहील, ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाचं काम आपल्याला इमानदारीने करायचं. आपला मागे आपले नेता असतात. मी जरी आमदार आहे, आमचा नेता आहे, आम्ही मार्गदर्शन सूचना घेतो. मी माहिती करून घ्यायची, त्याचा सल्ला घेण्याने माणूस लहान नाही होत. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी आमदार आहे पण माझ्या जेव्हा जेव्हा मला वाटतो का मी माझ्या वरिष्ठांना विचारायला पाहिजे तर आमच्या चंदू भैयांना मी विचारतो का भैया साहेब आपल्याला असं असं आहे, काय करावं लागेल. मग त्यांच्या सल्ल्यानंतर मग वरिष्ठांकडे घे. नेता गरम पंचायत मध्ये भांडण झाले, शिंदे साहेबांना फोन लावा, नाही चालणार. गरम पंचायत मध्ये भांडण झाले, शिंदे साहेबांना फोन लावा, कोण लावला. म्हणून गरम पंचायत मध्ये भांडण झाली तर आपल्यासाठी आपली व्यवस्थामध्ये गट प्रमुख आहे, त्याच्यानंतर उपप्रमुख आहे तालुक्याचे, त्याच्यानंतर आपला तालुका प्रमुख आहे, त्याच्यावर सगळ्यांपेक्षा जिल्ह्यामध्ये मग जिल्हा प्रमुख आहे. त्यांच्याने नाही झालं मग आम्ही आमदार जे पदाधिकारी आहे, आणि मग आमच्याने नाही झाला तेव्हा आपला मुख्य नेत्याकडे जायचं आहे. तुम्ही सांगणार आमच्या दादाला सांगितलं होतं पण ते मुख्यमंत्री साहेबांना किंवा शिंदे साहेबांना फोनच करून नाही दिला. मग तेव्हापासून नाराज मी गेलो होतो रे दादांकडे, आमदार साहेबांनाही सांगितलं पण त्याने वरती लावला नाही. अरे तसं नाही असतं, ही व्यवस्था खालपासून राहते. ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावाच्या हक्काचा सरपंच आपला पाहिजे शिवसेना. ज्या गावामध्ये राहतो तिथला, ज्या वार्डामध्ये राहतो त्या वार्डाचा गरम पंचायत सदस्य आपला पाहिजे. ज्या तालुक्यामध्ये राहतो त्या तालुक्यामध्ये पंचायत समितीचा सभापती आपला पाहिजे आपला. तेव्हा कोणताही माणसाचं काम करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला कार्यकर्ते निर्माण करावं लागेल. आज शहर प्रमुख आणि तालुका प्रमुखचं मी अभिनंदन करतो का माझ्या या कार्यक्षेत्रामधले भरपूर आदिवासी समाजाने या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणून तुमचा मी अभिनंदन करतो. आणि असेच शिवसेनेमध्ये जोडत राहा. काय राहिला तर आम्ही तुमच्यासाठी रात एक दिवस उभा राहू. माझी एकच विनंती राहील, आपल्याला पक्ष मोठा करायचे. आमचाही स्वप्न आहे. आम्ही आज आमदार झालो पण आमच्या हक्काचा मुख्यमंत्री पाहिजे. कारण सत्तामध्ये जे आहे महायुतीमध्ये आहे, पण जसं तुम्ही हक्काचे आमदार पाहिजे, हक्काचे सरपंच पाहिजे, तर तसं या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आपल्याला बघायचे आहे. आणि म्हणून आज बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याला भैया साहेबांच्याही ऐकायचे आहे. या शिवसेना पक्षाची एका प्रवेश मेळाव्यामध्ये आपण सर्व आले. या शिवसेना पक्षाचे आपल्याला चांगलं काम करायचे आहे. आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणारी जे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, पंचायत समितीला हे आपला झेंडा फडकायला पाहिजे. आणि शिवसेनाचा झेंडा जिल्हा परिषद मध्ये फडकवण्यासाठी आपल्याला रात एक दिवस एक काम करायचे आहे आणि पक्षवाढीचे काम करायचे आहे. एकमेकाच्या हवादेवा नाही करायचे. आमच्या दादाकडे केले त्याने कामच केलेलं म्हणून भैया साहेबांकडे चुगली करायचे.
आणि भैया साहेबांकडे गेले तर भैया साहेबांनी काम केलं नाही म्हणून श्री दादांकडे चुगल्या करायचे. हे धंदे बंद करा आणि आपला पक्षाचं चांगलं काम करा. आणि शिवसेनेचा झेंडा या महाराष्ट्रामध्ये तर फडकला आहे, पण मुख्यमंत्री म्हणून आहे आपल्याला बघायचे आहे. आणि या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष हा शिवसेनेच्या बसायला पाहिजे. म्हणून आपल्याला रात्रंदिवस एकजुटीने शिवसेनेचं काम करायचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी एवढंच बोलतो का आपल्याला आपला पक्षाचं लहानच्या लहान कार्यकर्ता असेल त्याला या पक्षासाठी काम करायचे आहे. पक्ष कसं मोठा होईल, पक्ष मोठा झाला तर आपण मोठे होऊ. आपण मोठे झाले तर आपले जिल्ह्याचे नेता मोठे आहे, जिल्ह्याचे नेता मोठे झाले तर या राज्याचे मुख्यमंत्री आपला होईल. एवढेच बोलून माझे 2 शब्द सभा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पक्ष निष्ठेने साहेब 2 मिनिटं.